गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भात विविध इतिहास अभ्यासकांनी आर्थिक दृष्टिकोनातून विश्लेषण केलेले आढळते. वास्तविक पाहता हे विश्लेषण हे फारच महत्त्वपूर्ण आणि इंटरेस्टिंग असलेले आपल्याला आढळते. खरं तर गुप्त कालखंडानंतर भारतामध्ये छोट्या-छोट्या राज्यांचा उदय झालेला होता. परंतु या छोट्या राज्यांचा उदय झाल्यानंतरच्या काळात अर्थव्यवस्थेमध्ये जे बदल घडून आले, त्या बदलांच्या संदर्भात इतिहास अभ्यासकांनी केलेली मांडणी ही नक्कीच एक अभ्यासाचा विषय ठरते आणि त्या दृष्टिकोनातून त्याचे अध्ययन करणे हे आपणा सर्वांसाठी सुद्धा एक अत्यंत महत्त्वाचे त्याचबरोबर इंटरेस्टिंग ठरत असलेले आपल्याला दिसते. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपल्या या मार्गदर्शन सत्रामध्ये आपण त्याच अनुषंगाने तुमचा 12वा युनिट शिल्प आणि शिल्पकार याची माहिती घेणार आहोत. त्याचबरोबर आपण एकंदरीतच मौर्योत्तर कालखंडामध्ये धर्म आणि धार्मिक प्रथा यामध्ये काही स्थित्यंतर घडून आली त्याचीही चर्चा करणार आहोत. आपल्याकडे मार्गदर्शन सत्रांची काही मर्यादा लक्षात घेता आपण 2 घटकांचा आपण एकत्रित विचार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला या संदर्भामध्ये सर्व घटकांना न्याय देण्याचा या ठिकाणी आपण प्रयत्न करणार आहोत. तर नमस्कार, मी डॉक्टर सचिन ओहोळ, इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठ यांच्यामार्फत क्षेत्रीय भाषांमधून मार्गदर्शन वर्गांचं आयोजन करण्यात येत आहे. त्या अंतर्गत आपण आज माहिती पाहणार आहोत ते म्हणजे युनिट 12 आणि 13 क्राफ्ट्स अँड क्राफ्ट पर्सन्स आणि त्याचबरोबर रिलिजन्स अँड रिलिजियस प्रॅक्टिसेस किंवा शिल्प आणि शिल्पकार आणि धर्म आणि धार्मिक प्रथा यांची आपण माहिती पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला या संदर्भामध्ये काही चेंजेस या ठिकाणी किंवा असलेलं एक बदल फक्त मला तुम्हाला लक्षात आणून घ्यायचं की यापूर्वी कुठल्याही घटकांचं नाव देत असताना आपण जे काही आहेत तर ते क्राफ्ट्समन वगैरे या शब्दांचा वापर केला जात होतो. परंतु अलीकडच्या काळात आपण जेंडर सेन्सिटिव्हिटी किंवा जेंडरच्या संदर्भामध्ये जे काही आहेत तर ते बदल आपण स्वीकारलेले असल्यामुळं आपण या ठिकाणी क्राफ्ट पर्सन्स असा उल्लेख या ठिकाणी करत आहोत. तर हा बदलही आपण इतिहासाचं अध्ययन करत असताना थोडासा समजून घेतला पाहिजे, हेही मी या ठिकाणी आपणास नमूद करू इच्छितो. त्या अगोदरच्या संपर्क सत्रामध्ये आपण खरं तर हाच घटक अभ्यासलेला होता की महिलांची स्थिती आणि त्या अनुषंगाने आपल्या जे अध्ययन साहित्य आहे तर त्या अध्ययन साहित्यामध्ये याची पूर्ण काळजी घेऊन खरं तर या ठिकाणी जे आहेत तर ते क्राफ्ट्समन या शब्दांचा उल्लेख करण्याच्या ऐवजी क्राफ्ट पर्सन असा स्वरूपात केलेला आहे. आपण खरं तर मागच्या संपर्क सत्रात या महिलांची स्थिती अभ्यासलेली होती आणि त्याचं विश्लेषण करत असताना त्याची चर्चा करत असताना आपण असं सांगितलं होतं का की संस्कृतीची जसजशी प्रगती होते तसतशी स्त्रियांची स्थिती ही काहीशी खराब ही होत गेलेली आपणास आढळून येते. असं त्या अनुषंगाने आपण जे होतं तर ते म्हटलेलं होतं आणि ज्यावेळेस आपण भारताचा इतिहास अभ्यासतो किंवा अगदी जागतिक इतिहासाचं ज्यावेळेस आपण अवलोकन करतो तर त्यावेळेस सुद्धा जे आहेत तर ही स्थिती आपणास आढळून येते आणि त्यामुळं हे विधान हे खरं तर सार्वत्रिक अशा स्वरूपाचंही असलेलं आपणास दिसून येतं. आणि अर्थातच प्रागैतिहासिक कालखंडाचा अभ्यास करत असतानाही आपल्याला या घटकाच्या अनुषंगाने तीच स्थिती ही असलेली आपणास दिसून येते. या कालखंडाच्या संदर्भामध्ये आपण पाहिलं की राज्याचे विवाह हा सुद्धा जो आहे तर तो महिलांची स्थिती समजून घेण्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचा मुद्दा जो आहे तर तो ठरलेला होता. कारण की या कालखंडामध्ये जे राजकीय विवाह हे केले जात होते तर त्या राजकीय विवाहामध्ये अर्थातच ते राजकीय लाभ देण्याच्या उद्देशाने केले गेलेले विवाह हे बरेचसे आढळून येतात. त्यामध्ये आपण गुप्त कालखंडाच्या संदर्भामध्ये अगदी चंद्रगुप्त पहिला ते चंद्रगुप्त दुसरा या कालखंडामध्ये राजकीय लाभ देणाऱ्या विवाहांचे उल्लेख हे केलेले होते. त्या कालखंडातील कन्योपयन
ही एक प्रथा ही पण आपण अभ्यासलेली होती, की ज्यावेळेस राजा किंवा राज्यकर्ता एखाद्या प्रदेशामध्ये मोहीम आखत होता, तर त्यावेळेस अर्थातच अशा स्वरूपाचं गोष्ट ही केली जात होती, की त्या ठिकाणचे राजे हे जे आहेत, तर ते राजाला जे आहेत, तर ते आपल्या कन्या ह्या देत होत्या. हे आपण त्यामध्ये पाहिलं आणि कधी-कधी ज्यावेळेस एखाद्या राजाचा पराभव होत असे, तर त्या ठिकाणच्या स्त्रियांना अ, राज्यामध्ये जे आहेत, तर ते आणलं जात होतं आणि त्यांचा शाही हरम यामध्ये समावेश केला जात होता. या सगळ्या गोष्टींवरून स्त्रियांची स्थिती ही कशी खराब होत गेलेली होती, ते आपण पाहिलं. त्याचबरोबर अगदी सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियांच्या संदर्भामध्ये जरी बोलायचं झालं, तरी विविध प्रथा आणि परंपरा याच्या बंधनामध्ये स्त्री ही जखडली गेली होती. हे आपणास आढळून येतं. जसं की विवाह असेल, वैधव्य असेल, पुनर्विवाह असेल, अशा अनेक गोष्टी आणि बंधनांमध्ये ही या कालखंडातील स्त्री अडकलेली होती. तिला शिक्षणाचा अधिकार हा सुद्धा राहिलेला नव्हता. त्याचबरोबर ज्या स्त्रिया व्यवसाय करत होत्या, परंतु त्या व्यवसायाचं स्वरूप हे सुद्धा काहीसं जे आहेत, तर ते दुय्यम अशा स्वरूपाचंच असलेलं हे आपणास आढळून येतं आणि स्वामित्व अधिकार असा ज्यावेळेस आपण मुद्दा पाहत होतो, तर त्यावेळेस अर्थातच तिचा पित्याच्या संपत्तीवरचा अधिकार हा नाकारण्यात आलेला होता. लग्नाच्या वेळेस तिला ज्या वस्तू देण्यात आलेल्या होत्या, हाच खरं तर तिचा स्वामित्व अधिकार जो आहे तो मानला जात होता. दख्खन संगम कालखंड, उत्तर संगम कालखंड, पांड्य पल्लव या कालखंडातील स्त्रियांच्या स्थितीचा आढावा हा सुद्धा आपण मांडलेला होता. आज आपण 2 युनिट पाहणार आहोत. त्यामध्ये शिल्प आणि शिल्पकार त्याचबरोबर धार्मिक स्थिती ही सुद्धा जी काही आहे तर ते आपण अभ्यासणार आहोत. सर्वप्रथम शिल्प आणि शिल्प उत्पादनं हे नक्की काय आहेत? हे थोडंसं आपल्याला या ठिकाणी जे काही आहे तर ते समजून घेतलं पाहिजे. खरं तर ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय केले जातात, तर त्या व्यवसायांसाठी या ठिकाणी शिल्प आणि शिल्प उत्पादनं ही संकल्पना वापरलेली दिसून येते. म्हणजे काय तर ग्रामीण भागामध्ये वेगवेगळ्या गोष्टी, वेगवेगळे व्यवसाय हे जे आहेत तर ते केले जातात. जसं की सुतार आहे, लोहार आहे, चांभार आहे. अशा वेगवेगळ्या व्यवसायांचा उल्लेख जो काही आहे तर तो आपण करू शकतो. तर ह्यामधील जे काही व्यवसाय समाविष्ट आहेत, तर त्यांना आपण जे काही आहे तर ते शिल्प व्यवसाय अशी संकल्पना जी आहे तर ते वापरतो आणि अर्थातच त्यामधून जी काही उत्पादनं केली जातात, तर त्या उत्पादनाच्या आधारे त्यांना जे काही आहे तर ते शिल्प उत्पादनं असं म्हटलेलं दिसून येतं. खरं तर भारत जो काही आहे तर तो खेड्यांचा देश आहे पहा आणि साहजिकच इथली अर्थव्यवस्था ही सुद्धा जी काही आहे, तर ते कृषीप्रधान अर्थव्यवस्था ही असलेली दिसून येते. अलीकडच्या कालखंडामध्ये शेतीच्या उत्पादनामध्ये किंवा एकंदरीतच शेती हा व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रमाणामध्ये, टक्केवारीमध्ये जी काही आहेत, तर ती घट होत असलेली आपल्याला आढळते. परंतु ज्यावेळेस आपण प्रारंभिक कालखंडाचा विचार करतो, तर प्रारंभिक कालखंडामध्ये जे आहेत, तर ते अधिक प्रमाणामध्ये शेती हाच व्यवसाय असलेला आपल्याला दिसून येतो. अगदी आपण पूर्ववैदिक कालखंडाचा अपवाद सोडला, तर प्रत्येक कालखंडामध्ये शेती हाच प्रमुख व्यवसाय राहिलेला आपल्याला दिसून येतो. पूर्ववैदिक कालखंडामध्ये फक्त आपणास पशुपालन हा व्यवसाय होता. परंतु नंतरच्या मात्र प्रत्येक टप्प्यावर आपणास शेती हाच प्रमुख व्यवसाय असलेला दिसतो. आज सुद्धा आपल्याकडे शेती हाच प्रमुख किंवा मुख्य व्यवसाय असला तरी आपण म्हणतो की त्याचं प्रमाण हे 45% आजच्या कालखंडामध्ये असलेलं आपणास आढळून येतं. म्हणजे एकंदरीतच प्रमुख व्यवसायामधून हा काहीसा मागं पडत चाललाय की काय? संकल्पना त्याला आपण नारू असं म्हणतो. आता ही कारू-नारू संकल्पना काय आहे हे सर्वप्रथम आपण समजून घेऊयात. अगदी सोपी गोष्ट आहे पहा, की ज्यावेळेस ग्रामीण भागामध्ये उत्पादनं घेतली जात होती किंवा ग्रामीण भागामध्ये व्यवसाय केले जात होते. तर शेती हा प्रमुख व्यवसाय होता. शेती या व्यवसायाला पूरक असणारे जे अ, व्यवसाय हे केले जात होते, तर त्या व्यवसायांना करणारा जो काही ग्रुप होता, गट होता, तर त्या गटाला कारू असा शब्द जो काही आहे, तर तो वापरला जात होता. उदाहरणार्थ आपण सांगू शकतो, की बाबा सुतार. सुताराचा व्यवसाय हा शेतकऱ्यासाठी
अत्यंत पूरक असणारा अशा स्वरूपाचा व्यवसाय आहे. कारण की शेतीसाठी लागणारी जी काही अवजारं आहेत, शेतीसाठी लागणारं ज्या काही गोष्टी आहेत, तर त्या बऱ्याचशा गोष्टी या सुतार बनवत असतो. उदाहरणार्थ आपण म्हणू शकतो, की बाबा सुतार जो काही आहे, तर तो शेतकऱ्याला शेत नांगरण्यासाठी नांगर हा उपलब्ध करून देतो. त्याचबरोबर शेतीसाठी लागणारी विविध अवजारे ही सुद्धा जी आहेत, तर तो अ, सुतार हाच शेतकऱ्याला बनवून देतो. त्यामुळं सुताराचा व्यवसाय हा कुठेतरी शेतकऱ्याला पूरक ठरणारा, उपयोगी ठरणारा अशा स्वरूपाचा व्यवसाय आहे आणि म्हणून आपण त्याला जो काही आहे तर ते कारो या गटामध्ये जे आहेत, तर ते समाविष्ट केलेलं आढळतं. तर दुसरा जो काही ग्रुप आहे, आता या कारोमध्ये आणखीनही आपल्याला काही उदाहरणं सांगता येतात. जसं की लोहार हा सुद्धा जो आहे, तर तो एक प्रकारचा कारो या ग्रुपमध्येच येत असलेले आपणास दिसून येतात. त्याचबरोबर एक उल्लेखनीय गोष्ट या ठिकाणी मला विद्यार्थी मित्र तुम्हाला सांगू शकतो. बऱ्याचदा म्हणजे मध्ययुगीन कालखंडाच्या संदर्भामध्ये खरं तर याचे अधिक पुरावे आपणास आढळून येतात. मी विशेषतः महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये बोलतो, की महाराष्ट्रामध्ये 12 बलुतेदार हे असलेले आपणास दिसून येतात. खरं तर कारू ही संकल्पना या बलुतेदारांनाच वापरलेली दिसून येते आणि या 12 बलुतेदारांमध्ये आपणास जोशी हा सुद्धा जो आहे, तर तो समाविष्ट केलेला दिसून येतो. आता बऱ्याचदा विद्यार्थ्यांना असा प्रश्न पडतो, की जोशी हा जो काही जो व्यावसायिक आहे किंवा जोशी हा जो व्यक्ती आहे किंवा जोशी हा आपण एक प्रकारचा समूह म्हणूयात. तर तो जो आहे, तर तो शेतकऱ्यासाठी उपयोगी कसा? तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याकडं वेगवेगळ्या प्रथा, परंपरा यांचं पालन होत असतं आणि यामध्ये जो शेतकरी आहे तोही अर्थातच समाजाचा भाग आहे आणि त्यामुळे तो सुद्धा ज्यावेळेस शेतीची सुरुवात करतो, ज्यावेळेस तो जे आहे तर ते पेरणी करणार असतो, तर तो पेरणी हा मुहूर्त पाहून करत असे. साहजिकच मुहूर्त पाहणे हा सुद्धा जो आहे, तर तो शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून त्याला उपयोगी असा ठरणारा जो काही आहे, तर तो घटक आहे आणि त्यामुळं जोशी हा सुद्धा जो काही आहे, तर तो कारू किंवा बलुतेदार या गोष्टीमध्ये जो आहे, तर तो समाविष्ट होत असलेला आपणास दिसून येतो. दुसरा जो काही गट आहे, तर तो नारू म्हणजे ग्रामीण भागामध्ये वेगवेगळी जी काही आहेत, तर ते उत्पादनं ही घेतली जातात. वेगवेगळ्या व्यवसाय जे काही आहेत, तर ते केले जातात. त्यापैकी नारू हा जो काही आहे, जो आहे, तर त्याचं व्याख्या किंवा त्याचं जे काही आहे, तर ते स्वरूप आपण असं सांगू शकतो, की या व्यवसायांचा डायरेक्टली शेतकऱ्याला जो काही आहे, तर तो उपयोगी होत नाही. असे जे काही व्यवसाय आहेत, तर त्या व्यवसायांना आपण नारो या कॅटेगरीमध्ये जे आहेत, तर ते त्याचा समावेश जो आहे, तर तो करू शकतो. याचं एक उत्तम उदाहरण म्हणून आपण असं सांगू शकतो, की मध्ये तांबोळी हा जो काही आहे, म्हणजे आपण आजच्या अगदी भाषेमध्ये सांगायचं झालं तर पानविक्रेता हा जो काही आहे, तर ते त्याला तांबोळी असा त्याचा जो आहे, तर तो उल्लेख केला जातो. तर या पानविक्रेत्याचा शेतकऱ्याला तसा त्याच्या व्यवसायामध्ये फारसा उपयोग होत नाही. असा मग जो काही गट असतो, असे जे काही व्यवसाय करणारे लोक असतात, तर त्यांचा समावेश नारू या गटामध्ये होत असतो. साधारणतः यांची संख्या किंवा असे व्यवसाय करणारे 18 लोकं जी काही आहेत, तर ते असलेले आपल्याला आढळतात. तर असे जे काही आहेत, तर त्यांना आपण कारू नारू अशा स्वरूपाचा जो काही आहे, तर ते केला जात होतो. तर शिल्प आणि शिल्प उत्पादनाच्या संदर्भामध्ये या संकल्पना या असलेल्या आढळून येतात. म्हणजे प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये त्याचबरोबर मध्ययुगीन भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण शिल्प आणि शिल्पकार हा जो घटक अभ्यासत आहोत, तर या घटकाच्या अध्ययनाच्या संदर्भामध्ये काही समस्या असलेल्या आढळून येतात. म्हणजे ज्यावेळेस एखादा संशोधक शिल्प आणि शिल्पकार या घटकाचा अध्ययन करत असतो, त्या संदर्भामध्ये तो संशोधन करणार असतो. तर त्यावेळेस त्याच्यासमोर जे आहेत, तर ते प्रामुख्याने 2 समस्या या उभ्या राहतात. आपणही विद्यार्थी आहोत, तर विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा या संदर्भामध्ये आपण समस्या काही हायलाइट करू शकतो. ते म्हणजे साधनांची कमतरता. ज्यावेळेस आपण या विषयाच्या संदर्भामध्ये माहिती शोधायला जातो, तर त्यावेळेस महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपणास या घटकाची जी काही साधनं आहेत,
तर ती साधने ही आपणास फारशी आढळून येत नाहीत किंवा फारच त्रोटक किंवा फारच कमी स्वरूपामध्ये आपणास साधत म्हणजे या संदर्भामध्ये आपण असा उल्लेख करू शकतो, की प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या संदर्भामध्ये बरेचसे जे आहेत तर ते आपणास अभिलेख आढळून येतात. यामधील काही जे आहेत तर ते दानपत्र यांचाही उल्लेख आपणास आढळून येतो. विशेषतः ज्यावेळेस आपण उत्तर गुप्तकाळ किंवा गुप्तकाळ आणि नंतरच्या उत्तर गुप्त काळाचा विचार करतो, तर त्यावेळेस या कालखंडामध्ये खूप अधिक प्रमाणामध्ये जे आहेत तर ती जमीन दान दिलेली आपणास आढळून येतात. परंतु याच्यामध्ये ज्यांना जमिनीची दानं दिलेली आहेत, दान दिलेले आहेत, तर त्यांचा आपणास उल्लेख येतो. पण फार तुरळक प्रमाणामध्ये आपणास जे आहे तर ते शिल्प आणि शिल्पकार यांच्या संदर्भामध्ये माहिती आढळून येते. साहजिकच साधनांची कमतरता असल्यामुळे म्हणा किंवा इतर काही गोष्टींमुळे जे काही आहेत, तर ते इतिहास अभ्यासकांनी सुद्धा याकडं विशेष लक्ष दिलेलं आपणास आढळून येत नाही. साहजिकच त्यामुळे या घटकाच्या संदर्भामधली माहिती ही आपणास फारच त्रोटक स्वरूपामध्ये आढळून येते. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता या संदर्भामध्ये 2 प्रकारची मांडणी ही झालेली दिसून येते. जसं आपण मागे अध्ययन केलेलं होतं, तर त्यावेळेसही आपण म्हटलेलं होतं, की आर्थिक इतिहासाच्या संदर्भामध्ये, की 2 प्रकारची मांडणी ही आढळून येते. या संदर्भामध्ये शिल्प आणि शिल्पकार या घटकाच्या संदर्भामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते आपणास 2 प्रकारची मांडणी, 2 प्रकारची इन द सेन्स सुरुवातीच्या इतिहासकारांची मांडणी आणि नंतरच्या इतिहासकारांची मांडणी ही दोन्ही पण आढळून येतात. तर सुरुवातीचे जे इतिहासकार आहेत, तर त्यांनी या संदर्भामध्ये असं मत मांडलेलं होतं, की पूर्व मध्ययुगात म्हणजे आपण ज्या कालखंडाचा अभ्यास करत आहोत, गुप्त कालखंडानंतरचा कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडाच्या सुरुवातीचा जो काही कालखंड आहे, त्याला पूर्व मध्ययुग म्हणतात पहा. तर या पूर्व मध्ययुगामध्ये अनेक प्रकारची भूमी अनुदानं ही दिलेली आढळतात. आणि ही भूमी अनुदान देण्याची जी काही प्रथा, परंपरा निर्माण झाली त्यामधूनच एकंदरीतच या कालखंडाची वाटचाल जी आहे, तर ती सरंजामशाहीच्या दिशेने झाली. असं या संदर्भामध्ये मानलं जातं. हा सिद्धांत ज्यांनी मांडला त्यांच्या मते यामुळं झालं काय, तर ग्रामीण अर्थव्यवस्था आणि ही जी आहे, तर ती स्थिर आणि मर्यादित झाली. थोडक्यात यामधून या अशा पद्धतीची भूमी अनुदानं देण्यामुळं हो झालंय काय, तर एक प्रकारे जो काही ग्रामीण भागातील शिल्प आणि शिल्पकार यांच्यावर याचा परिणाम झाला, की ज्यांच्या आधारे ही ग्रामीण अर्थव्यवस्था ही चाललेली होती. त्यांचं जे काही आहे, तर ते अर्थव्यवस्थेमध्ये स्थिर आणि मर्यादित जे आहे, तर ते झालेले आहे. आणि त्यामुळं झालं काय, तर या कालखंडामध्ये शिल्प आणि शिल्पकार यांची संख्या काही प्रमाणात कमी झाली, असंही झालेलं आहे. परंतु याचा प्रतिवाद हा नंतरच्या कालखंडातील अभ्यासकांनी केलेला आहे. त्यांनी या ठिकाणी अशी मतं व्यक्त केलेली होती, मतं व्यक्त केलेली आहेत, की हे जे चित्र सुरुवातीच्या इतिहासकारांनी मांडलेलं आहे, तर ते त्यांची मांडणी ही योग्य नाही. नक्कीच म्हणजे या कालखंडामध्ये जे काही आहेत, तर ते राजकीय स्थित्यंतर झाल्यामुळं म्हणा किंवा जे आहे तर ते सरंजामशाही निर्माण झाल्यामुळं म्हणा, की काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला त्याचा फटका जो आहे तर तो बसलेला आहे. परंतु अगदीच जो आहे तर तो काळा कालखंड अशा स्वरूपाचं मांडणी करण्यायोग्य हे चित्र नाही, असं त्यांनी जे आहे तर ते दाखवून दिलेलं आहे. साहजिकच दोन्ही इतिहासकार म्हणजे दोन्ही स्वरूपाच्या इतिहासकारांनी वेगवेगळ्या स्वरूपाची मांडणी केलेली असल्यामुळं या घटकाचे अध्ययन करणे हे आर्थिक दृष्टिकोनातूनच आणि एकंदरीतच प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या मांडणीच्या दृष्टिकोनातूनही फार महत्त्वपूर्ण ठरलेले आपणास दिसून येते. त्यांनी या संदर्भामध्ये विविध पुरावे हे आपणास दिलेले आढळतात. विशेषतः या कालखंडामध्ये लोह उद्योगाची किंवा लोहाराच्या व्यवसायाची माहिती ही सुद्धा जी आहे, तर ते आपणास आढळून येते. विशेषतः हर्षचरित्र बाणभट्ट म्हणजे सम्राट हर्षवर्धन, वर्धन घराण्याचा
जो राजा आहे सम्राट हर्षवर्धन. तर त्या हर्षवर्धनाच्या दरबारामध्ये बाणभट्ट नावाचा एक दरबारी कवी होता. खरं तर त्या कालखंडामध्ये उदयास आलेला हा एक पहिला दरबारी कवी अशा स्वरूपाचाही आपणास त्याचा उल्लेख हा आपण हर्षचरित्र अभ्यासात करत असताना केलेला होता. तर त्या हर्षचरित्रामधून आपणास लोह किंवा लोखंडाच्या अ, उत्पादनाचा, लोखंड या शिल्प उत्पादनाचा संदर्भ हे आपणास आढळून येतो. त्याचबरोबर सोने-चांदी म्हणजे जो काही सोनार आपल्याला सर्वांना माहिती आहे, की सोन्या-चांदीचे व्यापारी हे असतात पहा. तर हा सुद्धा व्यवसाय जो काही आहे, तर तो या कालखंडामध्ये केला जात होता. तांबे कल्लने जे काही आहे, तर ते तांब्याच्या व्यवसायाचा उल्लेख जो आहे, तर तो केलेला आहे पहा. आपणा सर्वांना कल्पना आहेच कल्लन की ज्याने काश्मीरचा इतिहास राजतरंगिणी या नावाने लिहिलेला आहे. तर याच्या लेखनामध्ये आपणास तांब्याचा उल्लेख आढळतो आणि या ठिकाणी तांब्याच्या संदर्भामध्ये असंही आपणाला उल्लेख आढळतो, की या कालखंडामध्ये विशेषतः नेपाळ या भागामध्ये जे आहे, तर ते तांब्याचं उत्पादन हे खूप अधिक प्रमाणामध्ये घेतलं जात होतं. त्याचबरोबर दगड, माती आणि लाकूड यांच्या सुद्धा जी काही आहे, तर ते वस्तू बनवल्या जात होतं. आपल्याला सर्वांना माहिती आहे दगडाचं आपल्याकडे काम करणारे पाथरवट हे सुद्धा जे काही आहेत, तर ते लोक असतात. त्याचबरोबर मातीच्या वस्तू बनविणारे लोकही असतात. लाकूड काम करणारे सुतार वगैरे जे काही आहेत, तर ते असतात. यांचा उल्लेख जो आहे, तर तो आढळतो. या कालखंडामध्ये मीठ बनविणारे अ, व्यापारी हे सुद्धा जे काही आहेत व्यावसायिक हे अस्तित्वात होते. अर्थातच मीठ ही दैनंदिन जीवनातील महत्त्वाची गोष्ट आहे. त्याच्यामुळं मीठ हे अगदी कोणत्याही कालखंडामध्ये अ, असणारा तो जो आहे ना, तर तो व्यवसाय असणार आहे आणि त्यामुळं मिठाचा व्यवसायही त्या कालखंडात होता. मद्यनिर्मितीच्या उद्योगाचे संदर्भही आढळतात आणि चर्मोद्योग हाही महत्त्वाचा व्यवसाय हा त्या कालखंडामध्ये आपल्याला आढळतो. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, की आजच्या कालखंडामध्ये ग्रामीण भारतामध्ये जे काही व्यवसाय हे केले जातात, तर तेच व्यवसाय हे प्रारंभिक भारताच्या इतिहासामध्ये उत्तर भारतामध्ये अगदी गुप्त कालखंडाच्या नंतरच्या कालखंडामध्ये म्हणजे ऱ्हासाच्या कालखंडामध्ये सुद्धा केले जात होते. अशा स्वरूपाची मांडणी ही नवमतवादी इतिहासकारांनी केलेली आढळते. आणि त्यामुळं त्यांनी हे पुरावे त्या संदर्भात दाखवून दिलेले. दक्षिण भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा अभ्यास करून त्या ठिकाणी कोणते-कोणते शिल्प उत्पादन घेतले जात होते, तर त्याची चर्चा केलेली दिसते. अर्थातच जे उत्तर भारतामध्ये शिल्प उत्पादन केले जात होते किंवा शिल्पकार तशा स्वरूपाचे आढळतात, तशाच स्वरूपाचे दक्षिण भारतामध्येही आढळतात. त्यामध्ये लोह व्यवसाय करणारे चर्मकार आढळतात. या या जे आहेत तर ते आढळतात. या ठिकाणी काही दक्षिण भारतीय नावं सुद्धा आपणास आढळून येतात. त्यामध्ये आपण पट्टकर नावाचा जो आहे तर ते आपणास व्यवसाय आढळतो. म्हणजे आपल्या भाषेमध्ये आपण त्याला कापड उद्योग असा म्हणतो. त्याचबरोबर प्रवर नचर नावाचा एक व्यवसाय हा सुद्धा आढळून येतो, की ज्याला आपण गुप्तचर विभाग असं म्हणतो. राज्याच्या दृष्टिकोनातून गुप्तचर विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असणारा विभाग आहे. आपण महाराष्ट्रामध्ये राहतो. मराठ्यांच्या राज्य किंवा शिवाजी महाराजांच्या राज्याच्या संदर्भामध्येही आपण नेहमी गुप्तचर विभागाच्या कामाची आपण नेहमी चर्चा करत असतो, की शिवाजी महाराजांच्या काळात बहिर्जी नाईक यांनी एक गुप्तचर विभागाचं एक महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडलेली होती आणि शिवाजी महाराजांच्या मोहिमांचं यश हे बऱ्याचदा बहिर्जी नाईक यांच्या जी काही गुप्तहेर द्वारे यंत्रणेद्वारे मिळालेली माहिती यालाच आपण अधिक श्रेय हे सुद्धा जे आहेत तर ते देत असतो. या कालखंडाच्या संदर्भातही गुप्तचर यंत्रणा ही एक प्रकारच्या व्यवसायामध्ये येत होती. त्याचबरोबर पशुपालन असतील, सोनार असतील, कुंभार असतील, तेली, विणकर अशा विविध शिल्प उत्पादनाची माहिती ही आपणास आढळते. म्हणजेच उत्तर भारताच्या संदर्भात असू द्यात, अगर दक्षिण भारताच्या इतिहासाच्या संदर्भात असू द्यात, आपणास खूप अधिक प्रमाणात जे आहेत, तर ते शिल्प आणि शिल्प उत्पादन याच्या संदर्भामधले उल्लेख हे प्राप्त होतात.
त्याचबरोबर या कालखंडाच्या संदर्भामध्ये म्हणजे गुप्तोत्तर कालखंडाच्या संदर्भामध्ये आपणास या व्यवसायांचे संघ हे सुद्धा जे काही आहेत, तर ते आढळून येतात. त्याच्यामधील कारो आणि नारो याच्या संदर्भामधली मांडणी ही जी आहे तर ती आपण पाहिलेलीच आहे, की जे शेतकऱ्याच्या दृष्टिकोनातून डायरेक्टली उपयोगी असणारे व्यवसाय केले जातात. त्यांना आपण कारो असं म्हणतो. तर ज्या व्यवसायांचा शेतकऱ्यांना डायरेक्टली बेनिफिट हा नसतो, अशा व्यवसायांना नारो असा शब्द जो आहे तर तो वापरलेला आपणास दिसून येतो. हे एक प्रकारचं व्यवसायाचे संघ किंवा त्याला जो काही आहे तर ते ग्रुप जो काही आहे तर ते व्यवसायाचे केलेले होते आणि हे त्या कालखंडामध्ये आपल्याला त्याचा संदर्भ आढळून येतो. त्या दृष्टिकोनातून शिल्प व्यवसायाचे संघ असा त्याचा आपण उल्लेख जो आहे तर तो करू शकतो. ही जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेला एक प्रकारे जजमानी व्यवस्था असा देखील शब्द वापरलेला आढळतो. जजमानी व्यवस्था किंवा ज्याला आपण यजमान या शब्दावरून जे काही आहेत तर ते त्याचा शब्द जो आहे तर तो आहे. एकंदरीतच याचं स्वरूप असं आहे, की बरेचसे जे व्यवसाय करणारे हे जे लोक होते, तर ते व्यवसाय करणारे लोक हे एखाद्या शेतकऱ्याकडं किंवा एखाद्या शेती व्यवसाय करणाऱ्या कुटुंबाकडे जे आहेत, तर ते अनेक वर्ष राहायचे आणि हे लोकसुद्धा आपल्या कुटुंबाच्या सहित या जे आहे तर ते शेतकऱ्याकडं राहत असत आणि अशा स्वरूपाची ही जी व्यवस्था असलेली आपणास आढळून येते. तर त्या व्यवसायाला अनुसरून जजमानी व्यवस्था असं म्हटलेलं आहे. म्हणजे जो शेतकरी आहे, तर त्या शेतकऱ्याकडे वर्षानुवर्ष कुटुंबासहित त्याच्याकडे त्याला व्यावसायिक मदत करणारा जो काही ग्रुप आहे, तर त्या ग्रुप असायचा. याला अनुसरून जे आहेत, तर ते जजमानी व्यवस्था असा शब्दप्रयोग हा केलेला आपणास आढळून येतो. एकंदरीतच उत्तर भारतामध्ये किंवा दक्षिण भारतामध्ये सुद्धा आपणास शिल्प व्यवसायाचे संदर्भ आढळून येतात. त्याचबरोबर शिल्प व्यवसायाचे संघ हे सुद्धा आपणास आढळून येतात आणि या उल्लेखांच्या आधारे त्या कालखंडामध्ये शिल्प व्यवसाय हा जो आहे तर तो नुसता अस्तित्वातच नव्हता तर त्याच्यामध्ये आपणास जे काही म्हटलं जातं की त्याचं पतन व्हायला लागलेलं होतं किंवा ग्रामीण अर्थव्यवस्था ही गुप्त कालखंडानंतर काहीशी स्टॅग्नंट स्थिर अशा स्वरूपाची व्हायला लागलेली होती. तर त्याचा प्रतिवाद करताना अनेक लोकांनी हे मुद्दे मांडलेले आढळतात आणि त्यामुळे शिल्प आणि शिल्प व्यवसाय हे त्या कालखंडाच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण भूमिका हे बजावत असलेले आपणास आढळून येतात. तर अशी मांडणी आपणास शिल्प आणि शिल्प व्यवसायाच्या संदर्भामध्ये करता येऊ शकते. हे आपण या ठिकाणी समजून घेतलं पाहिजे. यानंतर विद्यार्थ्यांना आपण आपल्या आपला पुढचा एक टॉपिक हा आज आपण पाहणार आहोत. त्याची चर्चा या ठिकाणी आपण करणार आहोत. तो जो टॉपिक आहे तो म्हणजे धर्म आणि धार्मिक प्रथा असा हा जो आहे तर तो टॉपिक आहे. हा जो टॉपिक आहे तर त्या टॉपिकच्या संदर्भामध्ये जो आहे तर तो लक्षात घ्या मुद्दा, की आपणास मौर्य कालखंडानंतरच्या धर्म आणि धार्मिक प्रथा या अनुषंगाने याच्यामध्ये जे आहे तर ती चर्चा केलेली आहे. या अगोदर आत्तापर्यंत आपण ज्या विषयाची चर्चा करत होतो, तर तो विषय आणि या विषयामध्ये फरक असा आहे, की शिल्प आणि शिल्पकार हा जो घटक आहे, तर तो माफ करा. शिल्प आणि शिल्पकार हा जो घटक आहे, तर तो आपणास गुप्तोत्तर कालखंडामध्ये झालेल्या आर्थिक स्थित्यंतराच्या संदर्भामध्ये आपणास त्याची मांडणी जी आहे, तर ती आपण केलेली आढळून येते. तर धर्म आणि धार्मिक प्रथा हा जो टॉपिक आहे, तर तो आपल्यास मौर्योत्तर कालखंडानंतर धर्मामध्ये आणि एकंदरीतच धार्मिक प्रथा, परंपरांच्या अनुषंगाने काय स्थित्यंतर झालेलं आहे, तर त्याची चर्चा मी या ठिकाणी केलेली आपणास आढळून येते. यामध्ये धर्माची चर्चा करत असताना आपणास आढळते पहा, की सॉरी मौर्य कालखंडानंतर ब्राह्मणवादी धर्माला हे आव्हान हे काही स्वरूपामध्ये जे आहेत तर ते मिळालेले दिसून येते आणि पुढच्या कालखंडामध्ये
त्यामध्ये काहीसा बदल हा सुद्धा जो आहे, तर तो त्यामधून घडलेला आपणास आढळतो. ब्राह्मणवादी धर्माला खरं तर आव्हान हे इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्येच आपणास प्राप्त झालेले दिसून येते. त्यामध्ये आपण चर्चा केलेली होती, की इसवी सन पूर्व 6वं शतक हे एक स्थित्यंतराचं, बदलाचं शतक आहे. या शतकाला बदलाचं शतक असं म्हटलं जातं. खरं तर ते बदलाचं शतक हे फक्त भारताच्या संदर्भातच आहे अ, असंही म्हणण्याचं कारण नाही. जागतिक स्वरूपामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते या कालखंडामध्ये धर्माला आव्हान हे जे आहे तर ते दिलेलं दिसून येतं. आपण 1-2 उदाहरणं आपण त्याच ठिकाणी सांगू शकतो. ते म्हणजे ते इसवी सन पूर्व 6व्या शतकात आपला शेजारी असणारा जो काही देश आहे चीन. तर या चीन देशामध्ये जो कन्फ्युशियस धर्म होता, तर त्याला सुद्धा आव्हान हे देण्यात आलेलं होतं. म्हणजे त्याचे आव्हान देणं म्हणजे त्याच्यामध्ये असणाऱ्या ज्या रूढी आणि प्रथा, परंपरा आहेत, तर त्याच्या विरोधी किंवा त्याला विरोध करणारी अशा स्वरूपाची भूमिका ही या कालखंडामध्ये मांडली गेलेली आपणास आढळते. तर याच कालखंडामध्ये जे काही आहेत, तर ते इराणमध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते काही प्रमाणामध्ये धर्माला आव्हान हे दिलेलं आपणास आढळतं. भारताच्या संदर्भामध्ये सुद्धा आपण म्हणू शकतो, की भारतामध्ये जैन धर्म असेल, बौद्ध धर्म असेल, त्याचबरोबर इतरही अनेक छोटे-छोटे धर्मसंप्रदाय हे उदयास आलेले दिसतात. बौद्ध साहित्यामध्ये एक उल्लेख आहे. त्यानुसार या कालखंडामध्ये 563 एवढे वेगवेगळे धर्म प्रवाह हे अस्तित्वात आलेले होते. अर्थातच एवढ्या सगळ्या धर्म आणि धर्मप्रवाहांची माहिती ही आज काही उपलब्ध नाही. परंतु एवढ्या प्रकारचं मोठं आव्हान हे खरं तर इसवी सन पूर्व 6व्या शतकामध्ये ब्राह्मणवादी धर्माला दिलेलं आपणास आढळतं. साहजिकच त्यानंतरच्या कालखंडामध्ये जे विविध राजे मगध या साम्राज्याच्या किंवा मगधच्या आसपास होऊन गेले. त्यातील बऱ्याचशा राज्यकर्त्यांनी अल्टरनेट धर्म म्हणून जैन आणि बौद्ध धर्म, विशेषतः बौद्ध धर्म याला त्यांनी जे आहे तर ते प्राधान्य दिलेलं होतं. सम्राट अशोक याने सुद्धा जे आहे तर ते बौद्ध धर्माचा स्वीकार केलेला होता. तर मौर्य सत्तेची ज्यांनी स्थापना केली ते चंद्रगुप्त मौर्य यांनी मात्र जैन धर्माचा स्वीकार जो होता तर तो केलेला होता. पुढील कालखंडामध्ये आजीवक या संप्रदायाला सुद्धा मौर्य राजघराण्यामध्ये जे काही आहे तर ते स्थान देण्यात आलेलं होतं. त्यामुळं मौर्य कालखंड आणि काही प्रमाणात मौर्योत्तर कालखंडामध्ये सुद्धा ब्राह्मणवादी धर्माला हे काही प्रमाणात आव्हान दिलेलं दिसून येतं. विशेषतः मध्य आशियामधून या कालखंडामध्ये जे आक्रमक आलेले आहेत, तर त्या आक्रमकांना सुद्धा बौद्ध धर्माने किंवा जैन धर्माने किंवा ब्राह्मणेतर धर्माने जे आहेत, तर ते काही प्रमाणात जे काही आहे, तर ते आकर्षित केलेलं दिसून येतं. यामध्ये आपण उल्लेख करू शकतो तो म्हणजे जो आहे तर तो मिनॅंडर हा इंडो ग्रीकांचा राजा मिनॅंडर किंवा ज्याला आपण भारतीय भाषेमध्ये त्याचं नाव पुढं मिलिंद असं झालं आणि या मिलिंदाने जो बौद्ध भिक्षू नागसेन किंवा बौद्ध धर्माचे आचार्य त्यांना जे आहेत, तर ते एक प्रकारचे प्रश्नोत्तर चा त्यांच्यामध्ये जे काही आहे तर ते झाले आणि त्यामधून समाधानी होऊन हा जो मिनॅंडर राजा होता, तर त्याने बौद्ध धर्माचा स्वीकार करून स्वतःचं नाव हे मिलिंद ठेवलेलं होतं आणि साहजिकच या दोघांमध्ये असणारे जे काही प्रश्नोत्तर आहेत, तर त्या प्रश्नोत्तराचा ग्रंथ म्हणजे मिलिंद पन्नो किंवा ज्याला मिलिंदाचे प्रश्न असं म्हणतात. जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. एकंदरीतच या उदाहरणावरून मी आपणास असं म्हणजे आपणास असं सांगता येईल, की या कालखंडामध्ये ब्राह्मणवादी धर्माला हे काही प्रकारे आव्हान हे दिलं गेलेलं होतं आणि त्यामुळं या धर्मामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते काही परिवर्तनं ही घडून आलेली आपणास दिसून येतात. एकच उदाहरण आपण या संदर्भामध्ये सांगू शकतो, की मोस्टली ब्राह्मणवादी धर्माला विरोध होण्याचं कारण ही वेगवेगळी त्याची कारणं असतील. तरी या कालखंडामध्ये जे यज्ञविधीचं प्राबल्य हे ब्राह्मणवादी धर्मामध्ये वाढलेलं होतं आणि त्यामधून जी काही पशुहत्या होत होती. तर त्या गोष्टीमुळे जे काही आहे, तर ते ब्राह्मणवादी धर्मापासून बरेचसे लोक हे दूर चाललेले आपणास आढळतात
आणि यामुळं या गोष्टीमध्ये परिवर्तन करण्याचं कार्य जे काही आहे तर ते केलं गेलं आणि या कालखंडापासूनच ब्राह्मणवादी धर्मामध्ये जे आहे तर ते अहिंसेच्या तत्वाने जे आहेत तर ते प्रवेश केलेला आपणास आढळतो. हे काहीसं स्थित्यंतर आपणास ब्राह्मणवादी धर्माच्या असं अनुषंगाने जे आहेत तर ते सांगता येऊ शकतं. अर्थात कुठलाही धर्म जो काही आहे तर तो काळाच्या टप्प्यावर प्रत्येक ठिकाणी बदल हा त्याच्यामध्ये होतच असतो आणि बदल स्वीकारणं हीच पुढं-पुढं जाण्याची जी काही असते, तर ती महत्त्वाची पायरी असते आणि त्यामुळं ब्राह्मणवादी धर्म किंवा ज्याला आज आपण हिंदू धर्म असंही म्हणू शकतो. तर त्या हिंदू धर्माने जी काही आहेत, तर ती काळाची पावलं काळाची पावलं ओळखून त्यांनी जे काही आहे, तर ते आपल्या धर्मामध्ये काही महत्त्वाचे बदल हे जे आहेत, तर ते केलेले आपणास आढळून येतात. त्याचबरोबर या कालखंडामध्ये विविध ग्रंथांचं लेखन करून जे काही आहेत, तर ते एक प्रकारे धर्माला जे काही आहे, तर ते अधिष्ठान हे सुद्धा प्राप्त करून दिलेलं आपणास आढळतं. खरं तर या कालखंडामध्येच आपणास विविध पुराण ग्रंथांचं लेखन हे सुद्धा जे आहेत, तर ते झालेलं आढळतं. याच कालखंडामध्ये मनुस्मृती हे जे हा जो ग्रंथ आहे तर त्याचीही निर्मिती झालेली दिसते आणि या सगळ्यामधून म्हणजे जो काही वैदिक धर्म होता, ऋग्वेदिक धर्म होता, तर त्या धर्मामधून काहीसं परिवर्तन हे या ब्राह्मणवादी धर्मामध्ये जे आहेत, तर ते झालेलं आपणास दिसतं. म्हणजेच धर्माला आव्हान हे जे काही आहे, धर्माला आव्हान इन द सेन्स धर्मामधील वाईट प्रथा परंपराला जे काही आहेत, तर ते काहीसं आव्हान हे देण्यात आलेलं होतं. साहजिकच या गोष्टींमध्ये बदल करण्याचं काम हे या कालखंडामध्ये झालं आणि त्या अनुषंगाने पुढं मग याची वाटचाल ही झालेली आपणास आढळते. या कालखंडाच्या संदर्भामध्ये आपणास काही मुद्दे सांगता येऊ शकतात. तर म्हणजे पौराणिक हिंदू धर्मामध्ये काही पंथ हे उदयास आलेले आढळतात. त्याच्यामध्ये वैष्णव पंथ, शैव पंथ आणि शक्ती पंथ यांचा उल्लेख आपण करू शकतो. वैष्णव पंथ म्हणजे अर्थातच विष्णू ही जी देवता आहे, तर त्या विष्णू या देवतेच्या संदर्भामध्ये किंवा त्यांना मानणारा जो काही पंथ आहे, तर त्याला वैष्णव पंथ असं म्हणतात. तर भगवान शिवशंकर यांची पूजा अर्चना करणारे किंवा त्यांच्यावर श्रद्धा असणाऱ्या लोकांचा पंथ म्हणजे शैव पंथ किंवा शैव संप्रदाय असं आपण त्याला म्हणतो. तर शक्तिपंथ हा एक प्रकारे स्त्री शक्तीचं महात्म्य हे वर्णन करणारा अशा स्वरूपाचा पंथ असलेला आपणास आढळतो. वैष्णव पंथाच्या संदर्भामध्ये किंवा शैव पंथ जे काही आहेत हे एक प्रकारे जे काही आहेत, तर ते पुरुषसत्ताक देवाची श्रद्धा उपासना करणारे पंथ आहेत. तर शक्तिपंथ हा कुठेतरी स्त्री शक्तीचा जो काही आहे, तर तो आविष्कार मानणारा किंवा त्या स्त्री शक्तीला जे आहे, तर ते श्रेष्ठ मानणारा पंथ जो आहे, तर तो आहे. आणि हिंदू धर्मामध्ये जे काही आहे किंवा पौराणिक हिंदू धर्मामध्ये जे काही आहेत, तर या पंथांचे उदय हे आपणास झालेले आढळतात. अर्थात यांच्यामध्ये जे काही आहेत, तर ते काही चेंजेस हे सुद्धा जे काही आहेत, तर ते झालेले आहेत. म्हणजे काय तर सुरुवातीला जे आपण वैष्णव संप्रदायाच्या संदर्भात असं म्हणू शकतो, की सुरुवातीच्या कालखंडामध्ये विष्णू हा विष्णू नारायण अशा स्वरूपाचा असलेला आपणास दिसून येतो. परंतु पुढे-पुढे हा जो काही जो आहे तर ते वासुदेव जो काही आहेत म्हणजे पुढे जे काही श्रीकृष्ण आणि त्या अनुषंगाने जे काही आहे तर ते या कालखंडामध्ये त्यांचं महत्त्व हे वाढत गेलेलं आपणास आढळतं. म्हणजे याच्यामध्ये सुद्धा जे काही आहेत, तर ते पंथांमध्ये सुद्धा जे काही आहे, तर ते काळानुसार बदल हे होत गेलेले आपणास आढळतात. त्यामुळं या सगळ्यांमधील बदल पाहणं हे सुद्धा एक महत्त्वाची गोष्ट आहे. हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आता पौराणिक हिंदू धर्माची काही वैशिष्ट्य ही सुद्धा आपणास आढळतात. म्हणजे वैशिष्ट्य इन द सेन्स म्हणजे त्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी या आढळतात, की ज्या या अगोदर नव्हत्या किंवा काही प्रमाणात कमी होत्या. तर त्याची आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत. ते म्हणजे या कालखंडामध्ये मूर्तिपूजा ही अधिक प्रमाणात वाढलेली आढळते. खरं तर भारतामध्ये
इंडो ग्रीक यांच्या आक्रमणानंतर किंवा मध्य आशियातून जी आक्रमणं झाली, तर त्यानंतरच्या कालखंडामध्येच मूर्तिपूजा ह्या निर्माण झालेल्या आढळतात. या संदर्भामध्ये आपण जे आहेत तर ते इंडो ग्रीकांची जी मूर्ती बनवण्याची शैली आहे, तर त्या मूर्ती गा गा बनवण्याच्या शैलीचाही उल्लेख करू शकतो, की ज्याला आपण गांधार कलेच्या मूर्ती असं म्हणू शकतो. त्याचबरोबर मथुरा या शैलीची मूर्ती ह्याही आढळतात. तर अमरावती ही दक्षिण भारताच्या संदर्भामध्ये असणारी मूर्तिपूजेची जी काही आहे, तर ती शैली याचाही उल्लेख आपण ठिकाणी करू शकतो. मूर्तिपूजा खरं तर भारतामध्ये मूर्तिपूजा होण्याचं कारण काय? किंवा आपण ज्यावेळेस एकंदरीतच मानवाच्या सायकॉलॉजीचा विचार करतो, तर त्यावेळेस त्याला मूर्ती ही का महत्त्वाची वाटली असेल, तर ते समजून घेतलं पाहिजे. त्याचं कारण साधं सरळ आहे विद्यार्थ्यांनो, की प्रत्येक व्यक्तीला असं वाटतं, की आपल्या समोर एखादी गोष्ट आहे. समजा आज एक उदाहरण देतो, की आपल्या समोर ही जी आहे, तर ती स्लाईड आहे. काही दिवसांपूर्वी आम्ही जे आहेत तर ते कोणत्याही स्लाईड नसताना किंवा कुठल्याही पी-पी-टी प्रेझेंटेशन नसताना आम्ही आपल्यासमोर जे आहेत, तर ते बोलायचो. आम्ही आपल्यासमोर जे काही आहेत, तर तो एखादा टॉपिक जो काही आहे, तर तो सांगायचा. परंतु तो टॉपिक तुमच्या समोर नसल्यामुळं ती गोष्ट तुम्हाला समजण्यासाठी जी काही आहेत, तर ती काहीशी क्लिष्ट वाटायची. परंतु तुमच्या समोर ज्यावेळेस ती स्लाईड आलेली आहे, तर ते स्लाईड आल्यामुळं तुम्हाला जे काही आहे, तर ते गोष्टी लवकर भावतात. तुम्हाला जे काही आहे, तर ते लवकर लक्षात येतात. म्हणजेच मनुष्याचं लक्षण असं आहे, की त्याला जे आहेत, तर ते त्याच्या समोर असणारी किंवा मूर्त स्वरूपामध्ये असणारी जी काही गोष्ट आहे, तर ती आवडते. या कालखंडाच्या संदर्भामध्ये तेच झालेलं होतं, की जे काही धर्माच्या संदर्भामध्ये विविध तत्वज्ञान जे होतं, तर ते एक प्रकारे मानसिक होतं. ते अदृश्य स्वरूपाचं जे काही होतं, तर ते तत्वज्ञान होतं किंवा एखादा देव, एखादी देवता ही कशा स्वरूपाची आहे, असं म्हटल्यानंतर जे आहेत, तर ते आपल्याला त्या संदर्भामधल्या गोष्टी या लक्षात येत नव्हत्या. परंतु या कालखंडामध्ये जे काही आहे, तर ते मूर्तिपूजा ही निर्माण झाल्यामुळं साहजिकच देव कशा स्वरूपाचा आहे, ह्या गोष्टी लक्षात आल्या आणि साहजिकच त्यामुळं जे काही आहे, तर ते धार्मिक गोष्टींचा प्रचार-प्रसार होण्यासाठी सुद्धा ही एक प्रकारे महत्त्वाची गोष्ट ठरली. कारण सर्वसामान्य लोकांना आपल्या समोर नाही, अमूर्त आहे, अशा गोष्टी सहजासहजी लक्षात येत नाही. परंतु ज्या गोष्टी मूर्त आहेत किंवा ज्या आपल्याला समोर आहेत, तर त्या गोष्टी लक्षात येतात आणि त्यामुळं खरं तर मूर्तिपूजा ही अस्तित्वात आलेली दिसते. या कालखंडामध्ये मंदिर निर्मिती ही सुद्धा जी आहे, तर ते होऊ लागलेली आपणास दिसते. विद्यार्थी मित्रांनो, मूर्तिपूजा आणि मंदिर निर्मिती या संदर्भामध्ये जी काही आहे किंवा मंदिर निर्माणाचं काही शास्त्र आहे, या दोन्ही गोष्टी समजून घेणं हे एक प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या किंवा एकंदरीतच भारतीय इतिहासाच्या अभ्यासाच्या दृष्टिकोनातून सुद्धा एक महत्त्वपूर्ण गोष्ट असलेली आपल्याला आढळते. या संदर्भामध्ये जे विद्यार्थी पुणे किंवा परिसरामध्ये राहणारे असतील, तर त्यांना मी या निमित्ताने सांगू शकतो, की आपल्या इथं डेक्कन कॉलेज जे आहे, या डेक्कन कॉलेजमध्ये आपणास अर्थातच ते पुरातत्वशास्त्राचा अभ्यास करणारा आहे आणि यामध्ये मूर्तिपूजा आणि मंदिर निर्मिती याचा सुद्धा जो काही आहे, तर तो शास्त्रशुद्ध अभ्यास हा केला जातो. मूर्ती, मंदिर या संदर्भाने आणि त्यामधून जे काही आहेत, तर ते आपणास तो विषय अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेता येऊ शकतो. त्यामुळं ज्यांना शक्य होईल, तर त्यांनी ते नक्की त्या ठिकाणी भेट देऊन या अभ्यासक्रम काय आहे हे समजून घेतलं पाहिजे. हे या निमित्ताने मी आपणास आवाहन करू इच्छितो. तर या कालखंडामध्ये आपण वैशिष्ट्य असं सांगत होतो, की या कालखंडामध्ये मूर्तिपूजा याची सुरुवात झालेली होती. मंदिर निर्मिती ही अधिक प्रमाणात व्हायला लागलेली होती. तीर्थयात्रा म्हणजे धार्मिक जी काही महत्त्वपूर्ण धार्मिक ठिकाणं आहेत, तर त्या ठिकाणी जाणं, त्या ठिकाणचं दर्शन घेणं, हे तीर्थयात्रा या कालखंडामध्ये होती. त्याचबरोबर व्रतवैकल्य हेही या कालखंडाचं वैशिष्ट्य म्हणून आपण सांगू शकतो. त्याचबरोबर मंत्र, अनुष्ठान
याची ही सुरुवात झालेली होती. या कालखंडाच्या संदर्भामध्ये भक्ती ही जी काही संकल्पना आहे, तर त्याचा अधिक उदय जो आहे तो झालेला होता. आपण अर्थातच भक्ती संप्रदायाच्या संदर्भामध्ये पुढे डिटेलमध्ये बोलतोयच. त्यामुळे आता आपण त्याच्या विषयीच बोलूयात, की या कालखंडामध्ये काहीसं भक्ती आंदोलन ह्याची सुरुवात ही सुद्धा झालेली दिसते. भक्ती हा जो शब्द आहे, त्याचा अर्थ होतो पहा, की ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणं म्हणजे भक्ती. अ, ही एक प्रकारची जी आहे तर ती प्रतिक्रिया अशा स्वरूपाची आपण म्हणू शकतो पहा. प्रतिक्रिया कुठली? तर ज्यावेळेस आपण वैदिक धर्माच्या संदर्भाने बोलूयात किंवा अगोदरच्या धर्माच्या संदर्भामधील धर्मामधील काही गोष्टींमध्ये जे काही आहे, तर त्याच्या अनुषंगाने ज्यावेळेस आपण चर्चा करतो, तर या अगोदरच्या कालखंडामध्ये एक प्रकारे जे आहेत, तर ते यज्ञयाग करणे आणि त्याच्या संदर्भामध्ये अधिकाधिक गोष्टी ज्या आहेत, तर त्या दान देणे किंवा एक प्रकारचं जे काही आहे, तर ते गोष्टी करणं या केल्या जात होत्या. परंतु भक्ती आंदोलनाचं मत याविषयीचं असं होतं, की ईश्वराला या कोणत्याही गोष्टींची आ आपण फक्त ईश्वराविषयी श्रद्धाभाव ठेवणे, ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणे, हेच परमेश्वर प्राप्तीचा सगळ्यात महत्त्वाचा मार्ग आहे. परमेश्वरानेच सर्व गोष्टी निर्माण केलेल्या असल्यामुळं आपण त्याला इतर काही गोष्टी या देण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून भक्ती संप्रदायामध्ये जे काही आहे किंवा भक्ती आंदोलनाविषयी ईश्वराविषयी प्रेम व्यक्त करणं एवढंच अपेक्षित असलेलं दिसतं. या भक्ती आंदोलनाचं आणखीन एक वैशिष्ट्य आपण असं सांगू शकतो, की या भक्ती आंदोलनाने मध्यस्थ हे नाकारलेले दिसतात. म्हणजे परमेश्वर आणि त्याचा भक्त याच्यामध्ये कोणत्याही मध्यस्थ व्यक्तीची आवश्यकता नाही, असं भक्ती आंदोलनाने म्हटलेलं आहे. भक्ती आंदोलनाची सुरुवात ही दक्षिणेतून झालेली आहे. आळवार नयनार संप्रदाय याच्या हे जे काही आहेत तर ते त्यातले आद्य संप्रदाय आपण म्हणू शकतो आणि त्यातून उत्तर भारतामध्ये किंवा एकंदरीतच भारताच्या बऱ्याचशा भागांमध्ये भक्ती आंदोलन हे निर्माण झालेलं दिसतं. आपण महाराष्ट्राच्या संदर्भामध्येही सांगू शकतो, की महाराष्ट्रामध्ये जो काही वारकरी संप्रदाय हा उदयास आलेला आहे, की जो मध्ययुगीन भारताच्या आपण सुरुवातीस सांगतो त्याचा कालखंड. तर तो भक्ती संप्रदाय हा कुठेतरी सॉरी वारकरी संप्रदाय हा कुठेतरी भक्ती आंदोलनाचंच एक रूप आहे. हेही आपण जे आहे तर ते समजून घेतलं पाहिजे. आणि या भक्ती आंदोलनामध्ये जातीभेद मानला जात नाही. त्याचबरोबर स्त्री-पुरुष भेदभाव याला सुद्धा स्थान नसलेलं आपणास दिसून येतं. ही या भक्ती आंदोलनाची काही वैशिष्ट्य आपण सांगू शकतो. या कालखंडामध्ये जसा भक्ती संप्रदायाचा उदय झालेला आहे धार्मिक स्थित्यंतराच्या संदर्भामध्ये, तसंच या कालखंडामध्ये तंत्रवाद याची सुद्धा निर्मिती झालेली दिसून येते. तंत्रवाद हा शब्द तंत्र या शब्दापासून जो आहे तर तो निर्माण झालेला आहे. त्याचा अर्थ असा सांगता येतो, की जसं 2 धागे एकत्रित जोडून म्हणजे वस्त्र निर्माण होते. तसंच स्त्री-पुरुष एकत्रित येऊन ही सृष्टीची निर्मिती झाली आहे. म्हणजे या तंत्रवादाने सृष्टीच्या निर्मितीचं जे काही आहे, तर ती उकल अ, अशा पद्धतीने केलेली आहे, की स्त्री-पुरुषाच्या एकत्रित येण्यानेच सृष्टीची निर्मिती झालेली असते. आणि या गोष्टीचाच अभ्यास हा तंत्रवाद याच्यामध्ये जे आहेत तर ते केलेला आढळतो. खरं तर तंत्रवाद याचा अ, या कालखंडामध्ये उदय का झाला याचं स्पष्टीकरण देताना किंवा याविषयी विचार मांडत असताना असंही मत मांडलं जातं, की या कालखंडामध्ये असणारे जे काही मुख्य धर्म आहेत, तर ते मुख्य धर्म हे काहीसे अवघड असे होऊ लागलेले होते. सर्वसामान्य लोकांना समजण्याच्या दृष्टिकोनातून ते काहीसे अबोध अशा स्वरूपाचे झालेले होते आणि त्यामुळं या यासारख्या एका वेगळ्या संप्रदायाची किंवा एक प्रकारच्या वेगळ्या विचारसरणीची जी आहे तर ती या ठिकाणी निर्मिती झालेली होती आणि त्यामुळं तंत्रवाद हा सुद्धा एक प्रकारे धार्मिक अनुषंगाने निर्माण झालेला एक महत्त्वपूर्ण जो आहे तर तो जो आहे तर तो विचार म्हणून आपण जे आहेत ना तर ते समजून घेतलं पाहिजे. आता हा जो तंत्रवाद आहे,
तर त्याची काही वैशिष्ट्ये आपणास सांगता येतात. हा जो तंत्रवाद आहे, तर तो वेद नाकारतो. वेदांचं महत्त्व या संप्रदायाने जे आहे, तर ते नाकारलेले आहे. त्याचबरोबर याचं दुसरं वैशिष्ट्य आपण असंही सांगू शकतो, की या तंत्रवादामध्ये महिलेचे महत्त्व, महिलांचे महत्त्व हे जे काही आहे, तर ते त्याच्यावर भर दिलेला आढळतो. कारण की सृष्टीची निर्मिती होण्यामध्ये जे आहे, तर ते महिला हा जो आहे, तर तो महत्त्वाचा घटक आहे. कारण की अपत्य जो काही आहे, तर अपत्यांना जन्म देण्याचं काम जे काही आहे, तर ते आईकडूनच होत असते, एका स्त्रीकडूनच होत असते. साहजिकच स्त्री ही सृष्टीच्या दृष्टिकोनातून किंवा सृष्टीच्या निर्मितीच्या दृष्टिकोनातून एक महत्त्वपूर्ण घटक आहे आणि त्यामुळं तिच्या महत्त्वावर, तिच्या शक्तीवर जो काही आहे तो भर देणारा संप्रदाय म्हणून आपण तंत्रवादाचा उल्लेख हा जो आहे तो करू शकतो. एकंदरीतच स्त्री शक्तीला महत्त्व देणारा, स्त्री शक्तीचं पूजन करणारा एकच संप्रदाय म्हणून आपणास तंत्रवादाचा उल्लेख हा जो आहे तर तो करावा लागतो. हे आपण या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तुमच्या 2 युनिटची एकत्रित चर्चा ही या ठिकाणी मांडलेली आहे. या अगोदरच सांगितलं त्यानुसार आपणाकडं मर्यादा आहे, वेळेची मर्यादा आहे. त्याचबरोबर आपणाकडं जे काही आहे, तर ते संपर्क सत्रांचीही मर्यादा आहे आणि त्या दृष्टिकोनातून आपणाला टॉपिक कव्हर करण्याच्या दृष्टिकोनातून आपण आणि त्याचबरोबर सर्व टॉपिकना कमी वेळेत का होईना पण योग्य न्याय देण्याच्या उद्देशाने आपण 2 टॉपिक हे एकत्रित कव्हर करण्याचा प्रयत्न हा केलेला आहे. त्यामध्ये आपण शिल्प आणि शिल्पकार यांचा जो आहे तर तो उल्लेख केलेला आहे. आपण अगोदरच म्हणजे याची संकल्पना सुद्धा क्लिअर केलेली आहे, की ग्रामीण भागामध्ये जे व्यवसाय केले जात होते त्यांना अनुसरून शिल्प आणि शिल्पकार अशा स्वरूपाची संकल्पना ही वापरली गेलेली आहे. गुप्त कालखंडाच्या समाप्तीनंतर जे काही राजकीय स्थित्यंतर झालं, तर त्या राजकीय स्थित्यंतरामुळे आर्थिक क्षेत्रामध्येही बदल झाले आणि त्या आर्थिक क्षेत्राच्या बदलाचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम होऊन ग्रामीण भागाची अर्थव्यवस्था ही काहीशी स्टॅग्नंट स्थिर झाली आणि त्यामुळं शिल्प आणि शिल्पकार यांची संख्या ही या कालखंडामध्ये कमी झाली. अशा स्वरूपाची मांडणी ही सुरुवातीच्या अभ्यासकांनी केलेली होती. परंतु साधनांची मर्यादा असूनही या कालखंडाच्या संदर्भामध्ये नंतरच्या कालखंडातील इतिहासकारांनी मांडणी करून या कालखंडामध्ये ग्रामीण भागामध्ये आलुतेदार, बलुतेदार यांच्यासारखे तसे असलेले जे काही ग्रुप होते, ज्याला कारो-नारो असंही म्हटले जातात. तर ते ग्रुप अस्तित्वात होते आणि त्यांच्यामार्फत जे आहेत, तर ते शिल्प व्यवसाय हा केला जात होता. याचे संदर्भ दिलेले आहेत. साहित्यिक संदर्भ असतील, त्याचबरोबर काही शिलालेख म्हणजे पुरातत्वीय साधनांच्या संदर्भातील संदर्भ असतील, तर यांचा उल्लेख करून जे आहे, तर ती ही मांडणी केलेली आपणास दिसते. आपण दुसरा टॉपिक जो धर्म आणि धार्मिक प्रथा याच्या अनुषंगाने बोलत असतानाही सांगितलं, की मौर्योत्तर कालखंडामध्ये जी काही धार्मिक क्षेत्रामध्ये स्थित्यंतर झालेली होती, ते पाहणं हा खरं तर आपल्या या घटकाचा उद्देश आहे आणि त्यामध्ये आपण सांगितलं, की या कालखंडामध्ये ब्राह्मणवादी धर्माला काहीसं आव्हान दिलं आणि त्या आव्हानामुळं त्यांनीही जे आहे तर ते आपल्या धर्मामध्ये काहीसं परिवर्तन हे केलेलं होतं आणि त्या परिवर्तनाची चर्चा ही आपण केलेली आहे. आपण त्या संदर्भामध्ये या कालखंडामध्ये जे विविध संप्रदाय उदयास आले तर त्यांची पण या ठिकाणी चर्चा केलेली होती, की जसं वैष्णव संप्रदाय असेल, शैव संप्रदाय असेल, शक्ती संप्रदाय असेल तर त्यांची ही चर्चा ही आपण या ठिकाणी केलेली आहे. या संदर्भामध्ये मांडणी करत असतानाच आपण असंही सांगितलं, की या कालखंडामध्ये भक्ती संप्रदाय याचाही उदय हा जो आहे तर तो झालेला होता, की अगोदरच्या कालखंडामध्ये जे सांगितलं जात होतं, की परमेश्वराच्या प्राप्तीसाठी यज्ञ करणं आणि त्या यज्ञामध्ये अधिक प्रमाणामध्ये बळी देणं,
हे एक प्रकारचं जी काही लॅविश गोष्टी ज्या काही होत्या, तर त्या केल्या जात होत्या. तर त्या अशा गोष्टी करण्यापेक्षा साध्या, सोप्या, सुटसुटीत पद्धतीने परमेश्वराची भक्ती करणं, त्याच्याविषयी प्रेम, आस्था व्यक्त करणं, या माध्यमातूनच आपण जे आहे, तर ते परमेश्वर प्राप्त करू शकतो आणि त्यामुळं इतर गोष्टींकडे जाण्याची आवश्यकता नाही. अशा स्वरूपाचं वेगळं मत हे हिंदू धर्मामध्ये उदयास आलेलं आपणास आढळून येतं. त्याचबरोबर या कालखंडामध्ये तंत्रवाद याचा सुद्धा उदय झालेला दिसतो, की ज्याच्यामध्ये स्त्री शक्तीचा सन्मान हा जो काही आहे, तर ते या संप्रदायामध्ये केलेला आहे. बऱ्याचदा हा जो काही तंत्रवादी संप्रदाय आहे, तर त्याची संभावना जादूटोणा याच्याशी सुद्धा जी काही आहेत, तर ती केली जाते. तर असा स्वरूपाचा एक संप्रदाय हा सुद्धा जो काही आहे, तर ते भारतामध्ये उदयास आलेला होता. एकंदरीतच ज्यावेळेस आपण भारताच्या धर्म आणि धार्मिक प्रथांचा विचार करतो, तर त्यामध्ये भारतामध्ये विविध संप्रदायांचा समावेश किंवा विविध संप्रदायांचा उदय हा सुद्धा जो आहे, तर तो झालेला आढळतो. आणि ज्यावेळेस आपण प्रारंभिक भारताच्या इतिहासाचा अभ्यास करतो, तर अर्थातच प्रारंभिक भारताच्या इतिहासाच्या अभ्यासामध्ये या वेगवेगळ्या संप्रदायांचं, वेगवेगळ्या धर्मांचं, संप्रदायांचं एक अस्तित्व हे आपणास आढळून येतं आणि या वेगवेगळ्या संप्रदायांच्या अस्तित्वामुळे कुठेतरी एक प्रकारची जी तात्विक बैठक किंवा एक प्रकारचं तात्विक किंवा एक प्रकारचं जे काही तत्वज्ञानात्मक स्वरूपांचे विचार हे सुद्धा भारतामध्ये खूप अधिक प्रमाणात विकसित झालेले आढळतात. म्हणजे जसं आपण हिंदू धर्माच्या किंवा वैदिक धर्माच्या संदर्भामध्ये म्हणू शकतो, की वैदिक धर्माचं साहित्य किंवा गूढ स्वरूपाचं बरचसं साहित्य किंवा वैचारिक स्वरूपाचं साहित्य हे सुद्धा जे काही आहे, तर ते आपल्याकडं अस्तित्वात दिसतं. त्याच पद्धतीने जैन धर्माचं, बौद्ध धर्माचं जे काही साहित्य आहे, तत्वविचार आहे, हे सुद्धा आपल्याकडं आढळून येतात. हे अर्थातच जे काही धर्म स्थित्यंतर घडून आली, तर त्या धर्म स्थित्यंतरामुळं अशा स्वरूपाचे गोष्टी ह्या आपणास आढळून येतात. एकंदरीतच आपण आज जे आहे, तर ते दोन्ही घटकांचा जो आहे तर तो कमी वेळेत पण बराचसा सविस्तर पद्धतीने समजून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, नेहमीप्रमाणेच मी तुम्हाला या ठिकाणी असं आवाहन करतो, की आपण आपल्या अध्ययन साहित्याचा योग्य पद्धतीने वापर करा. त्याला जे आहे तर ते बारकाईने त्याचा अभ्यास करा आणि त्यानंतर या घटकाच्या शेवटी जे आपणास अध्ययनपूरक साहित्य दिलेले आहे. संदर्भ ग्रंथ साहित्य, संदर्भ साहित्य सूची ही आपल्याकडे जी देण्यात आलेली आहे, तर त्याचाही आपण जो काही आहे, तर तो अगदी शक्य झालं तर त्याचाही वापर केल्यास नक्कीच या घटकांच्या अभ्यासाला जे आहे, तर ती गती मिळेल. त्याचबरोबर आपल्यामध्ये सुद्धा जी काही आहे, तर ती एक प्रकारची संशोधकीय वृत्ती ही निर्माण होऊ शकेल आणि भविष्यामध्ये आपण एक चांगल्या प्रकारचं संशोधन करण्याच्या दिशेनेही आपली वाटचाल होईल, अशी मला या निमित्ताने खात्री आहे. या ठिकाणी आपण थांबूयात. धन्यवाद.